तर राज्यामध्ये आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी पार पडते आणि त्याचाच आढावा आपल्याला घ्यायचा आहे। त्यामुळे आपण थेट जातोय लातूरमध्ये। लातूरच्या मतमोजणी केंद्राबाहेरून आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्यासोबत जोडले गेलेत। विष्णू, सध्या कशी तयारी सुरू झालेली आहे? मतमोजणी केंद्र कसे सज्ज झालेले आहेत? खरं तर लातूर जिल्ह्यातल्या 10 केंद्रांवरती ही सगळी जी आहे ती मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळाला। मतदान झालं ना, आता मतमोजणी होणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने अमित देशमुख विरुद्ध जे आहे ते संभाजी पाटील निलंगेकर असा थेट संघर्ष पाहायला मिळाला। आज मतमोजणी होणार आहे। प्रशासनाने देखील मोठी कंबर कसल्याचं पाहायला मिळालंय। 10 ठिकाणी जे आहे तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी मतमोजणी केंद्र तयार करण्यात आलेलं आहे आणि या केंद्रावरती जे आहे ते मतमोजणी होणार आहे। 4 ते 5 तास त्यापेक्षा अधिकचा काळ जे आहे मतमोजणी होणार आहे। प्रत्येक ठिकाणी जी आहे ती व्यवस्था वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीचे गट आणि गण आहेत त्या पद्धतीने ही सगळी जी आहे ती मतमोजणी होणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी सगळी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासनानं देखील चांगला चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने प्रशासनाने देखील मोठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या नंतर जिल्हा परिषद ही सगळ्यात महत्वाची मानली जाते, कारण महाराष्ट्राचे निकाल वेगळे होते आणि लातूरचे महानगरपालिकेमध्ये निकाल वेगळे होते। तशीच काहीशी परिस्थिती घडते का, काही चित्र बदलतं, याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे आणि त्या अगोदर प्रशासनानं मोठी जी आहे ते तयारी केलेली आहे। पोलीस बंदोबस्त काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे आहे ते कर्मचारी देखील तैनात झालेले आहेत। सगळे कर्मचारी देखील केंद्रावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे। 10 वाजता ही सगळी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री विरुद्ध अमित देशमुख असा जो थेट संघर्ष पाहायला मिळाला, भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष पाहायला मिळाला, यामध्ये विजय कुणाला मिळतो, गुलाल कुणाला लागतो हे काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र 10 वाजल्याच्या नंतर जेव्हा मतपेट्या खोलल्या जातील त्यात कुणाचं नशीब हे उजळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अर्थातच विष्णू, आणि त्यामुळे लातूरचे प्रत्येक अपडेट आपल्याकडनं आम्ही असेच घेत राहू। तुर्तास अगदी धन्यवाद। सविस्तर समीकरण आपण समजावून सांगितलं।